हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? तर स्वागत आहे तुमचे माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये. तर काल सकाळी आम्ही गेलो होतो आळंबी पाहण्यासाठी आणि मी देखील फर्स्ट टाईमच जात होते, त्यामुळे मला देखील खूप उत्सुकता होती. आता इथे तुम्ही पाहालच किती सुंदर इथे आळंबी उठलेल्या आहेत. तिथं पण आहे घेते, गोल कांद्यासारखं. किती छान आहे बघ. अजून उमललेलं नाही पण अशीच लागतात. हा ना, अजून काय? थांब थांब रा. ते बघ तू तिथं. लावून घेशील चढ पायात भस्कार. मम्मा तिथं पण आहे बघ. ऐ, थांब ग. वाव. केवढे आहेत ना. हम्म. आज आणि त्याचीच भाजी बनवायची. हा ते बघ तिथे पण आहेत. काय बघ तुला इथे नाही. हा चांगला आहे का दिसतो? चप्पल तयार झाली ना. तिथे आम्हाला 10-12च मिळाला, त्यामुळे बाजूच्या शेतामध्ये आम्ही पाहायला गेलो होतो, पण तिथे काहीच नव्हतं. पण मजा मात्र खूप आली. इतका मोठा पाऊस आणि आम्ही मात्र ओले चिंब झालो होतो. खरंच अनुभव मात्र जबरदस्त होता. आम्ही पूर्ण भिजूनच घरी आलो होतो. नाईट केल्यानंतर मजा चालली होती. पाऊस खूप आहे बाहेर. विराज माही तिथे स्कूलला जायचे होते, त्यामुळे मला त्यांना टिफिन बनवायचा होता. त्यानंतर मी जेवण बनवले आणि त्या दोघांनाही स्कूलला पाठवले. त्यानंतर आपली छोटी मोठी कामं आहेतच, तर हे पीठ मी डब्यामध्ये भरून ठेवले आणि त्यानंतर मला देवपूजा करायची होती. चला, आता तर सगळी कामं आवरलीत. मुलं स्कूलला देखील गेलेली आहेत. आता मी बनवते खरवस. जाऊबाई खरवसचं दूध घेऊन आल्या होत्या. काल काय मला टाईम मिळाला नाही, त्यामुळे मी आता आज बनवते. तर तुम्हाला दाखवते. काय झालं ओरडायला? का ओरडतोय? काय झालं ओरडायला गोप्या? हा? का रे? का ओरडतोयस? सकाळी आणलेली आळंबी तर मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. साफ करायच्या आधी जर धुतली तर व्यवस्थित साफ होत नाही, त्यामुळे मग ती साफ करून अशीच नंतर धुतल्यानंतर त्याच्यात असणारे जे काही मातीचे कण असतील ते सगळे स्वच्छ निघून जातात. ते गोब्याचा आवाज मी ऐकतच असाल. बाहेरून शाळेची मुलं सुटली की त्याचा दंगा चालू होतो. साफ करून घेतलं. बनवूयात.
बघा डबा तिरका झाल्यामुळे थोडंसं असं झालेलं आहे, पण छान झालं. हे बघा छान झालेलं आहे. भिजला आहेत ना. अच्छा, कशासाठी मिळालं? सत्कार केला. कशाबद्दल? स्कॉलरशिप. अरे वा वा वा, अभिनंदन. छान असा यशस्वी हो, मोठा हो, असा छान अभ्यास कर आणि असा छान मोठा हो. ओके. अरे तिकडे हे बघ ना. अगं नाही, ते पाडाला झाले झाडाची 2 सीताफळ काढली कारण माकडं खाऊन जात होती. आणि आणलेला जो काय भाजीपाला होता तो सगळा फ्रीजमध्ये ठेवून दिला. आणि आहोंनी मच्छी देखील आणली होती, ती मी संध्याकाळी बनवायला घेतली. मम्मा पुढे मला. तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.